शिवांश तू का नाही आलास आमचा गणपती बाप्पा घालवायला? अरे शिवांश ऐकतोयस का? आमचा गणपती बाप्पा घालवाय का नाही आलास? आवा तुम्ही आलाच नाही तू कुठनं नेणार आम्ही? चल खाऊन घे. अरे पहिला चिवडा खाऊन घे. इकडं तुझ्या मायला तुझ्या. आता अनु दीदीला आणि स्वरा दीदीला इथंच ठेवणार आहे आम्ही. ठेव ना. बरे तू पप्पा बर परत जा. अनु दीदी स्वरा दीदी इथंच राहणार आहे. सुट्टी आहे तर का? तुमचा गणपती जाणार आहे ना आज मंडळाचा. मग तू जा की. खाऊ देत पहिला. स्नोवी स्नोवी चला. ए ये स्नोवी. कारवाला घ्यायचा सा तू. हा काय झालं त्यांचं? हा चैतन्य वेदांतानी काय माहिती. आंघोळ करून येणार वय. आज आंघोळीला जाणार आहे गणपती नदीत आणि उद्या पुढच्या वर्षी आंघोळ करून येणार आहे. ढकलतो बघा कसं गाडी. नाही तसं हे होत. त्याला ती चालू केल्याशिवाय ड्राईव्ह म्हटलं नाही. ड्राईव्ह म्हटल्याशिवाय चालू नाही होत ती. हा ते दाबल्याशिवाय चालू नाही होत. थोडस पुढं सरक. हा टेक आता दाद्या. टेका की. बाय बाय. तेवढं जाता जाता बॉल टाकून जा की. असू दे जा. बर एकदा असू दे. आम्ही खानापूरला आल्यावर आम्ही घेऊन येणार. हा मी येणार आहे आता. नाही मी येणार आहे की थोड्या वेळाने. नाही इकडे जाणार भुंजला. भुंजला पण असतात ना सगळे बघायला भारी. मग तिकडे जाणार संध्याकाळी. हा बाय बाय बाय. चला सावंत अँड कंपनी गँग निघालेली आहे खानापूरला. बाय बाय. बॉल नीट धर. बाय. मंडळी आज आहे अनंत चतुर्थी आणि ज्यांचे घरगुती गणपती काहींचे होते 11 दिवसाचे म्हणजे 10 दिवस 11 दिवस म्हणजे अनंत चतुर्थी दिवशी जे विसर्जन करतात तर ते तुम्ही पाहिलंच आहे. ते म्हणजे सकाळी काही आणि संध्याकाळी काही असे विसर्जन केलेले आहेत. आणि आता आम्ही निघालो आहोत भुईंजला. जे मोठे गणपती आहेत तर त्यांचा विसर्जन सोहळा खूप मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातो. तर मोठे गणपती थोडक्यात आपल्याला आता पाहायला जायचं आहे. तर मी वैष्णवी आणि आशू आम्ही तिघी निघालो आहोत गाडीवरच. तर चला वेळ न घालवता निघतो आहोत भुईंजला मस्तपैकी जे आपले मोठे गणपती आहेत ते बघायला. त्यांचा विसर्जन सोहळा बघायला आम्ही आलो आहोत आता भुईंजमध्ये. आणि बघू शकता पलीकडच्या साईडला गणपती बाप्पा आहेत. आता हे नंबर लावणार आणि आपण घेऊन येणार आहे. चला जे आपण काम केलेलं आहे ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे इथे. आणि बघूया छान असे गणपती बाप्पा आणि त्यांचं विसर्जन.
उभं राहायला सुद्धा जागा नाही आहे. आणि तुम्ही ते बघू शकता छान असा देवीचा चौकवा अशा पद्धती यांनी हा देखावा केलेला आहे आणि खूप छान पद्धतीत आहे. तर बघू शकता तुम्ही इथे हे बगाड बघू शकता. हे बघा छान छान देखावे आपल्याला पाहायला मिळतात आणि खूप छान वाटतं बरं का. बगाड असा देखावा केलेला आहे आणि त्याला तो पुतळा लावलेला आहे आणि जसं बगाड हलतं त्याचप्रमाणे केलेला आहे. तर किती सुंदर दिसतं तुम्ही ते बघू शकता. आपण धोतर नेसवलेला आहे आणि किती सुरेख मूर्ती दिसते आहे. तुम्ही ते समोर बघू शकता. मस्तच वाटते एकदम. भारी वाटतंय असं आपण केलेलं काम बघायला खूप छान वाटतं.
आलेली आहे, तुम्ही ते बघू शकता. सगळेच आहेत. चैतन्य, वेदांत नाही दिसत. आणि मस्त आता इथे चायनीज पार्टी चालू आहे, व्हेज नॉनव्हेज दोन्हीही. आणि आता सगळ्यांचा ताव मारायचा चालू आहे. कसा असतो बाबू. जाते मी हसाई भी येते दा. बाळ कुठे बाळ कुठे बाळ कुठे का बाळ दाखव बाळाची पागे बाळाची पागे कुठे मंडळी आता आलो आहोत घरी येऊन थोडंसं पिल्लूकडे पण जाऊन आलो आणि तिच्यासोबतही थोडासा टाइमपास केला. तर मस्त असा हा आजचा दिवस गेलेला आहे, कारण छान गणपती बाप्पा बघायला मिळाले. आणि महत्त्वाचं म्हणजे जे आपण काम केलेलं होतं ना, तर ते काम बघायला मिळालं. आणि असं म्हणजे आजूबाजूला जे उभे होते तर ती लोकंसुद्धा म्हणत होती की म्हणजे छान ज्वेलरी केले, छान धोतर नेसवलं आहे, या मूर्तीचं किती छान केलं आहे. म्हणजे त्यांना माहिती नाही की हे मी केलं आहे, पण ते जे आपल्याला ऐकायला मिळत होतं ना, त्याचं असं एक वेगळंच म्हणजे असं काय म्हणायचं आपण, म्हणजे एक शाबासकी मिळाल्यासारखं झालं. म्हणजे आपल्या केलेल्या कष्टाचं चीज झालं, त्याची पोचपावती आपल्याला मिळाली. अशा पद्धतीत खूप छान वाटलं. आणि छान गणपती अजूनसुद्धा बघायला मिळाले. खूप मस्त एकदम म्हणजे हे झालं. त्यानंतर मग थोडंसं चायनीज पार्टीही झाली आणि मग घरी येऊन थोडंसं पिल्लूबरोबर टाईमपास केला आणि आता आली आहे घरी. आणि अशा पद्धतीने हा पूर्ण दिवस गेलेला आहे. आणि मस्त गणपती बाप्पा पाहायला मिळालेले आहेत. तुम्हाला ते कसे वाटले मला नक्कीच कमेंट्स करून सांगा. गावच्या ठिकाणी असूनसुद्धा म्हणजे असा हा माहोल, ढोलताशी म्हणा किंवा असे देखावे म्हणा, खूप छान देखावे करतात. स्नोवी आते स्नोवी. आणि खूप छान पद्धतीने म्हणजे जो गणपती विसर्जन सोहळा असतो ना, तर तो सेलिब्रेट करतात. त्याच्यामुळे खूप असं भारी वाटतं. खूप मस्त एकदम म्हणजे एक वेगळाच उत्साह असतो तो. तर खरंच छान वाटतं. तुम्हाला कसं वाटलं मला नक्कीच कमेंट्स करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. तर चला, व्हिडिओ मी इथेच थांबवते. तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला खरंच सांगा. आणि आपण जे छान गणपती बाप्पा जे पाहिलेले आहेत ते सुद्धा तुम्हाला कसे वाटले तेही मला नक्कीच कमेंट्स करून सांगा. चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ये गेली. तोपर्यंत मस्त रहा, आनंदी रहा, हसत रहा, खेळत रहा, खात रहा, फिरत रहा, अशीच मज्जा करत रहा. बाय.